नमस्कार, तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण झी मराठीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांविषयी जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, अभिनेता अक्षय म्हात्रे यांनी झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आकाश हे पात्र साकारले आहे। अभिनेता अक्षय म्हात्रे याचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले आहे व त्याच्या पत्नीचे नाव श्रेणू पारिक असे आहे व ती सुद्धा एक अभिनेत्री आहे। नंबर 2, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये अभिनेता ऋषिकेश शेलार हा अधिपती हे पात्र साकारत आहे। अभिनेता ऋषिकेश शेलार हा सुद्धा विवाहित आहे व त्याच्या पत्नीचे नाव स्नेहा काटे असे आहे। स्नेहा काटे ही सुद्धा अभिनेत्री आहे। नंबर 3, अभिनेता रोहित परशुराम हा अपीएमची कलेक्टर या मालिकेमध्ये अर्जुन हे पात्र साकारत आहे। अभिनेता रोहित याचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले आहे व त्याच्या पत्नीचे नाव पूजा आव्हाड असे आहे। नंबर 4, अभिनेता प्रसाद जवाते पारू या मालिकेत आदित्यची भूमिका साकारत आहे। अभिनेता प्रसाद जवाते याने अभिनेत्री अमृता देशमुख हिच्याशी लग्नगाठ बांधली। नंबर 5, झी मराठीवरील शिवा या मालिकेमध्ये आशूचे पात्र साकारणारा अभिनेता म्हणजे शाल्व किंजवडेकर। अभिनेता शाल्व किंजवडेकर हा सध्याच लग्नबंधनात अडकला। त्याने श्रेया ढवळापूरकरशी लग्नगाठ बांधली। नंबर 6, अभिनेते राकेश बापट यांनी नवरी मिये हिटलरला या मालिकेमध्ये अभिराम हे पात्र साकारले आहे। अभिनेते राकेश बापट यांनी 2011 साली अभिनेत्री रिद्धी डोगरा हिच्याशी लग्न केले, परंतु काही कारणामुळे ते 2019 साली विभक्त झाले। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला झी मराठीवरील कोणती मालिका सर्वात जास्त आवडते हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।